2 चमचे तेल टाकले, जिरे टाकले, हिंग टाकला, कुटलेलं लसूण टाकलं. लसूण छान परतून घ्यायचं तेलामध्ये. जास्त नाही बोलले, जास्त काहीतरी परतून घ्यायचं लसूण, म्हणजे खिचडीला छान वास लागतो. हळद पण तेलामध्येच टाकायची, म्हणजे रंग छान येतो खिचडीला. आणि हळद पण छान परतल्या जाते, म्हणजे कडू लागत नाही. मग आपलं हे 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही मिक्स करून 1 वाटी घेतली. आता मी पाणी 6 वाट्या टाकणार आहे. मीठ टाकते. मी आज साधी खिचडी करणार आहे, एकदम सिंपल साधी, लसूण घालून, लसूण आणि जिरे घालून. तांदूळ स्वच्छ धुतले, तांदूळ डाळ, आणि आता कुकरमध्ये टाकते. छान लागते खिचडी. कोणी आजारी वगैरे असलं त्यांच्यासाठी सुद्धा छान आहे. तोंडाला चव येते ह्या खिचडीने. बरं होतं, कंटाळा येतो कधी कधी आपल्याला स्वयंपाक करायचं. मी खिचडी वगैरे पटकन केले, आपलं झालं. त्याच्या पापड, नागलीचं पापड किंवा उडदाचं पापड छान लागतात. हे बघा, अशी झाली खिचडी छान.